मामासाहेब पवार सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कुंडल या संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी अॅडव्होकेट प्रशांत पवार तर उपाध्यक्षपदी रावसाहेब वाकळे। मामासाहेब पवार सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कुंडल या संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी अॅडव्होकेट प्रशांत पवार व उपाध्यक्षपदी रावसाहेब वाकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। यावेळी बँकेचे मावळते अध्यक्ष व राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पवार, माजी उपाध्यक्ष दिलीपराव नलावडे, निवडणूक निर्णय अधिकारी विनय शिंदे व सचिन पाटणकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत नाईक, बँकेचे सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी आदी प्रमुख उपस्थिती होते। प्रारंभी अध्यक्षपदासाठी अॅडव्होकेट प्रशांत पवार व उपाध्यक्षपदासाठी रावसाहेब वाकळे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विनय शिंदे व सचिन पाटणकर यांनी ही निवड बिनविरोध जाहीर केली आहे। निवड जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांची भेट घेतली असता आमदार जयंत पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या। तदनंतर स्वर्गीय राजाराम बापू पाटील, क्रांती अग्रणी स्वर्गीय डॉ. जी.डी. बापू लाड व स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। क्रांती अग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरती आमदार अरुण लाड व कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी कुंडलचे सरपंच जयराज होवाळ, संचालक दिलीप थोरबोले, बाळासाहेब विभूते, अंकल खोपसे घनश्याम सूर्यवंशी, बँकेचे वसुली अधिकारी अरुण लाड, कॉम्रेड वैभव पवार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।